दरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र सरनाईक यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केलाय। हिंदी वर्ग बसला असेल तर हिंदीतच बोलावं लागतं असं बावनकुळेंनी म्हटलंय। तर कोणती भाषा बोलावी हा त्यांचा प्रश्न असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय। आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील। मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात। मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि NDA सरकारने माननीय मोदीजींनी दिला आहे। त्यामुळं या वक्तव्याचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे। सरकारचा निर्णय हा निर्णय मराठीचा वापर व्हावा हा निर्णय आहे। तर तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। कोण मंत्री असे म्हणाले काय आवडतं कुठली भाषा हे वैयक्तिक मत नाही, सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं।